नमस्कार मित्रांनो, सकाळी उठलो, कपडे वगैरे घातले ना, आवरून निघालो सगळं आपलं विठ्ठल मंदिरात ना. आम्ही तिघं बघा गॉगल घालून कसं दिसतोय कमेंट मध्ये सांगा गाईज, आमची गॉगल गँग कशी दिसते. मंदिरात आलो, देवाचं दर्शन घेतलं आणि आलो वरती जेवायला. मंदिरातला जेवण हा एक प्रसाद असतो ना, त्याची चव म्हणजे 5 स्टार हॉटेलला बीट करू शकते. जेवण वगैरे झालं आणि आम्ही सरळ आलो मामाच्या घरी ना. मामाच्या घरी आल्यावर बघा आमची ट्रीटमेंट किती मस्त चालू आहे. सरबत वगैरे पिल्लं ना, निघालो सरळ घरी. खाली आल्यावर लक्षात आलं चावी वरतीच विसरलो. मामाच्या मुलाला सांगितलं चावी फेक, तर त्याने मग चावी फेकले वरतून. घरी आलो, आराम वगैरे केला आणि 5 वाजता निघालो सरळ केकच्या दुकानात आलो. आल्या आपल्या सगळ्यात पहिला काम असतो केक ऑर्डरचे केक चेक करायचं. सगळे ऑर्डरचे केक चेक केले तर काय नाही, सगळे केक एकदम प्रॉपर आहेत. आणि हा बघा आजचा स्टॉक. संध्याकाळचे कस्टमर अटेंड करतच होतो, तेवढ्यात आपल्याला एक केकची डिलिव्हरी द्यायची होती. तो केक होता रोटेटिंग केकचा. तर केक वगैरे घेऊन आम्ही आलो डिलिव्हरी द्यायला. सगळा सेटअप लावला आणि हा बघा केक कसा दिसतोय आता सांगा कमेंट मध्ये. केकची डिलिव्हरी दिलो आणि आज संध्याकाळचं जेवण पण आपल्या मंदिरातच आहे, म्हणून आलो लगेच मंदिरात आणि बसलो लगेच जेवायला. इथं आम्ही जेवायची वाट बघत होतो आणि तेवढ्यात आले वाढायला. आणि आज होता खिचडी भात आणि चटणी, एकदम मस्त होता. बाहेर आलो तर बघा कीर्तन चालू होतं, कीर्तन वगैरे बघितलं आणि निघालो सरळ घरी. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून जा.